इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू, ज्यात साखर नाही, केमिकल नाही आणि शुद्ध ड्रायफ्रूटची ताकद आणि प्रत्येक घासात आरोग्य भरलेलं. चला तर मग बघून घेऊया लाडवासाठी लागणारं साहित्य. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा बाऊल पिस्ता, अर्धा बाऊल बदाम, अर्धा बाऊल डेट्स म्हणजेच आपले सीडलेस डेट्स आहेत हे म्हणजेच खजूर, अर्धा बाऊल आपण रेझिन्स घेतलेले आहेत म्हणजे मनुका, अर्धा बाऊल अक्रोड, आपण थोडीशी इलायची पावडर पण यूज करत आहोत, मिक्स सीड्स आणि तूप. आता इलायची पावडर जी आहे ती ऑप्शनल आहे. त्याचबरोबरीने मी याच्यात टाकते पॉपी सीड्स म्हणजेच खसखस, कारण काय ही आपल्या हाडांसाठी खूप चांगली असते आणि चव देखील छान लागेल. आता आपण एका पॅनला गॅसवर ठेवतो आहोत आणि त्यात आपण तूप घालणार आहोत. 1 ते 2 टेबलस्पून तूप पुरेसं होतं. त्यात आपण आपला सगळा सुकामेवा ॲड करून घेणार आहोत. आपले बदाम, पिस्ते, काजूही तुम्ही टाकू शकतात, ते ऑप्शनल आहेत. त्याचबरोबरीने आपले जे मिक्स सीड्स आहेत, मनुका आहेत आणि आपले डेट्स, हे सगळं आपण त्या तुपात छानपणे भाजून घेणार आहोत. काही जणं ह्याला तुपात न भाजता डायरेक्ट मिक्सरला सुद्धा लावतात, तेही चालेल, पण तुपात ह्याला भाजल्यावर छान खमंग असा वास येतो. त्याचबरोबरीने तूपही आपल्या शरीरात जातं आणि तुपाचे जे बेनिफिट्स आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतात. सो आपण हे सगळं एकत्र पॅनमध्ये टाकून त्याला छानपणे मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला हा सुकामेवा अजिबात जाळायचा नाही आहे, नाहीतर ह्याचा फ्लेवर जो आहे तो खूप वेगळा लागेल. सो आपल्याला ह्याला फक्त छान रोस्ट करून घ्यायचं आहे, ह्याचा कलर थोडाफार चेंज होईपर्यंतच. आता हे जे लाडू आहेत आपले, हे खूप जास्त पौष्टिक आहेत, कारण काय आपण ह्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा वापरलेला आहे. या लाडवाचे काही फायदे सांगायला गेलं तर शरीराला झटपट ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, मेंदूची कार्यक्षमता व स्मरणशक्तीसुद्धा आपली सुधारते, हाडे व स्नायू आपले छान मजबूत होतात, पोट जास्त वेळ आपलं भरलेलं राहतं. त्याचबरोबरीने लहान मुले, वृद्ध आणि वाढत्या वयासाठी हे खूप फायदेशीर ठरतात. हे आपण प्रेग्नंट बायकांनासुद्धा देऊ शकतो, ज्यांची जस्ट डिलेवरी झालेली आहे. सो त्यांच्या शरीरामध्ये आपण ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा त्यांची हाडं अजून मजबूत करण्यासाठी सुद्धा आपण हे लाडू त्यांना देऊ शकतो. त्याचबरोबरीने लहान मुलांच्या डब्यात स्नॅक्स म्हणून हे आपण क्विक बाईट्स त्यांना देऊ शकतो, कारण काय हे कॅरी करायलासुद्धा खूप इझी असतात. छोट्याशा पॉकेटमध्ये आपल्या डब्यांच्या किंवा छोट्या ज्या आपल्याकडे छोटे छोटे एकदम जे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्सचे जे डबे मिळतात त्याच्यामध्ये आपण हा लाडू घेऊन इझिली कॅरी करून कुठेही बसून अगदी खाऊ शकतो. आता हे सगळं छान रोस्ट झालेलं आहे, सो मी गॅस बंद करते आणि ह्याला थोडं थंड करायला ठेवून देते. थंड झाल्यावर आपण ह्याला मिक्सीमध्ये फिरवून घेणार आहोत. आता आपण हे 2 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे सुक्यामेव्याची बारीक पूड करू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही सुक्यामेव्याचे काप तसेच राहून देऊ शकतो. सो आपल्याला लाडू कसे हवे आहेत त्यानुसार आपण त्याला फिरवून घेऊ शकतो. आता मी एका प्लेटला आपल्या तुपाने ग्रीस करते आहे. सो आपण ह्याची बर्फीसुद्धा बनवू शकतो किंवा ड्रायफ्रूट बाईट्ससुद्धा बनवू शकतो. सो मी जे मिश्रण आहे आपलं जे आता आपण फिरवलेलं आहे त्याला या प्लेटमध्ये घालते आणि त्याला व्यवस्थितपणे स्मॅश करून एका स्क्वेअर फॉर्ममध्ये आणते, म्हणजे ते एकत्रित होऊन आपल्याला कापायला त्याला सोपं पडेल. तर त्याला सेट केल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे काप करते. सो आपण हे बाईट्सच्या फॉर्ममध्ये सुद्धा खाऊ शकतो किंवा आपण त्याचे लाडूही बनवू शकतो. दोन्ही गोष्टी सोयीस्कर आहेत. जसं आपल्याला हवं आहे तसं आपण त्याला मोल्ड करू शकतो. आता मी त्याचे उभे काप केले आहेत आणि नंतर मी त्याला छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कापणार आहे. सो आपण हे डायरेक्टसुद्धा खाऊ शकतो, ह्याला डब्यातसुद्धा घेऊन जाऊ शकतो. पण लाडू जो आहे तो कसा आहे, छान गोल, आपल्याला कॅरी करायला पण इझी पडेल आणि त्याच्यात थोडी आपली क्वांटिटी जास्त होते ड्रायफ्रूट्सची, त्यामुळे आपलं पोट जे आहे ते अजून भरतं. ह्याला आपण बाईट्स म्हणून खाऊ शकतो. अगदीच घरी कोणी आलं आणि आपल्याला त्यांना द्यायचं असेल काहीतरी आपण केलेलं, तर हा सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे आपण त्याच पावडरीला एकदम फाईन ग्राइंड करू शकतो, बारीक पावडरमध्ये. आणि ह्या पावडरमध्ये आपण जे तूप आधी यूज केलं होतं ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि आपण ह्याचे लाडू वळणार आहोत.
सो आपल्याला लाडू वळताना एक आयडिया येते की आपल्याला कितपत तूप लागणार आहे. सो त्यानुसार आपण ते तूप घालून घेऊ शकतो आणि आपण मग लाडू जे आहेत आपले ते वळायला स्टार्ट करू शकतो. सो मी इथे तुम्हाला एक लाडू वळून दाखवते आहे. किती छान होतो आहे बघा. एकदम इझिली तो मोल्ड होतो आहे. आपल्याला अजून ॲडिशनल तूप घालायची गरज पडलेली नाही आहे. असेच आपण बाकीचे जे लाडू आहेत ते वळून घेणार आहोत. ह्याचा साईज तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्हाला किती छोटा किंवा किती मोठा तो लाडू हवा आहे. ॲज पर दॅट आपण हे जे बाकी लाडू आहेत ते मी वळून घेणार आहे. सो मी हे परत व्यवस्थित मिक्स करते आणि लाडू वळायला कंटिन्यू करते. आणि आता बघा माझे सगळे लाडू झालेले आहेत. सो मी हे 2 आठवड्यासाठी केले होते. सो बरोबर 14 लाडू झालेले आहेत. तुम्हाला जास्त दिवसांसाठी हवं असेल तर तसंच तुम्ही बाकीचं जे आपलं प्रपोर्शन आहे ते ॲडजस्ट करू शकता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.